गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गेल्या बुधवारी आपण ओंकार साधना कशी करावी म्हणजे संता पद्धतीने, त्यामुळे आपले सर्व शरीर कसे शुद्ध होऊन प्रकाशमान होते अशी अवस्था प्राप्त होणे हे अंतिम साध्य ओंकार साधनेत सामावलेले आहे. अशा नित्याने केलेल्या ओंकाराचे रूपांतर साधकाच्या साधक सिद्ध आणि साध्य अवस्थेत प्रकाशमान म्हणजे पूर्णता विकसित होते. तेव्हा साधकाचे काया वाचा मन हे पूर्णतः शक्तिमान होऊन त्याला प्राप्त झालेले जीवन हे सहज लीलया तो इष्ट कर्तव्यार्थ कार्यान्वित करून इतरांच्याही कल्याणासाठी काही कर्तव्य करण्याचे उद्दिष्ट जीवनाची सार्थकता म्हणून उपयोगात आणतो. म्हणजे स्वतःचंही कल्याण होतं आणि इतरांच्या कल्याणाची सुद्धा व्यवस्था होती. म्हणजेच आता आपण इतरांचे कल्याण सहज तुमच्या माध्यमातून होत राहणार. तुम्ही सहज बाहेर एक फेरी मारली तर डोळ्यातून, स्पर्शातून, बोलण्यातून व पायातून ती गुरुशक्ती प्रवाहित होऊन तुमच्या नकळत ती होत राहणार आणि इतर लोकांचे कल्याण होणार. अशी उच्च अवस्था सर्वांना सुलभ रीतीने प्राप्त करून देणारे वंदनीय दादा किती उच्च अवस्थेत असतील याचा विचार करावा व त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रथम ओंकार साधना करावी. इथपर्यंत आपलं वाचन झालं होतं आणि आज नवीन विषय घेतोय, गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्वाचे कार्य. तर आता गुरुतत्व म्हणजे काय तर इथं लिहिलं आहे. गुरुतत्व म्हणजे गुरुशक्ती किंवा निसर्ग म्हणजे तीन तत्व, उत्पत्ती स्थिती लय म्हणजे त्रिगुणात्मक शक्ती. निसर्गाचे कार्य या तत्वातून अव्याहत चाललेलं आहे. म्हणजे बघा, तयार होणे, काही दिवस राहणे आणि लय म्हणजे परफेक्शन. आंबा तयार होतो झाडावरती, राहतो, खाल्ल्यानंतर बी तयार होतं. लय म्हणजे मरण नव्हे तर परफेक्शन. पुन्हा आंबा खायची इच्छा झाली तर त्या कोयतून म्हणजे अव्याहत उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, जन्माला येणं, राहणं, मरणं, पुन्हा जन्माला येणं, मरणं हे अव्याहत कार्य चालू जसं आहे. सूर्य उजाडतोय, दिवस होतोय, संध्याकाळ होती, पुन्हा सकाळ होती. हे जे अव्याहत निसर्गाचं कार्य चालू आहे ती शक्ती म्हणजे गुरुतत्व. आता ती शक्ती आपल्यामध्ये धारण करून घेतली तर आपलं जीवन निसर्गपरत्वेच होईल. त्यासाठी त्या साधकांनी सवय किंवा साध्य करायचं आहे म्हणून दादाने ते साध्य केलं आणि त्या ओंकार साधनेतून आपल्याला दिलंय. ओंकार साधनेने त्या 12 तत्वांनी म्हणजे ती कृपा कशी होणार गुरुतत्वाची, तर तव कृपे मी धन्य झालो, भवभ्रांती तुटली, परब्रह्म परममूर्ती अंगे भेटली. ती अंगाने सांगितले, उच्चार मध्य लय, उदात्त अनुदात्त स्वरी, स्वर ताल लय आणि सूर नाद निनाद, ह्या 12 अंगाने तुम्ही केली साधना की ते गुरुतत्व नैसर्गिक ते तुमच्यामध्ये धारण होतं आणि मग ते निसर्गाप्रमाणे आपलं कार्य होतं आणि म्हणजे आपलं जीवन आहे ते सुरळीत होतं. आता वाच, गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्वाचे कार्य. त्याचं आपल्या जीवनामध्ये महत्वाचं कार्य काय आहे? आपण सूज्ञ भक्तांच्या अभ्यासात मागील सर्व विषय आल्यावर स्वाभाविकच गुरुभक्ती हा विषय काय आहे व ती कशी करावी हे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा होईल. पण गुरुभक्त किंवा गुरुसाधक याचा अर्थ आपण व्यावहारिक दृष्ट्या एवढाच लावतो की ज्या साधकाने नोकरी, धंदा, व्यवसाय आदी परावलंबी जीवन न स्वीकारता गुरुभक्तीचे किंवा परमेश्वर उपासनेचे जीवन स्वीकारले आहे तो गुरुभक्त किंवा गुरुसाधक होय. म्हणजे कोण देवाचे सेवा करायला लागले तो गुरुभक्त, गुरुसाधक. अशा व्यक्तीस तुम्ही जे गुरु म्हणता त्यांच्या ह्या देहिक अवस्थेतील भाव व स्वभाव यांची तुम्हाला ओळख झाली. पण हे तत्व म्हणजे गुरुतत्व नव्हे. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या माणसाला हे सर्व जग
कावीळ झाल्याप्रमाणे पिवळे दिसते, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या दैहिक अवस्थेतील वासना, विकार, इच्छा, अपेक्षा, जीवनातील भवितव्याबद्दलच्या अवाढव्य कल्पना, ऐहिक सुखाबद्दलची सुखद अशी स्वप्ने, हा तुम्ही देहाभोवती धारण केलेला चष्मा असल्याने त्याच चष्म्यातून तुम्ही तुमच्या गुरुमाध्यमाची ओळख करून घेता. म्हणजे दादांना बघितल्यावर आपल्यासारखेच आहेत दादा असं वाटतं तुम्हाला, पण दादा एकदम डिफरंट आहेत. आपण डिफरंट आहे. आपण नुसतं ऐहिकाबद्दल विचार करतोय आणि ते संबंध परमार्थामधला किंवा ह्याच्या पुढची अवस्था आहे ना काय त्याची याच्याबद्दल विचार करत असतात. हे तुमच्या दैहिक अवस्थेतील तुमच्या हितार्थ नसलेले दैहिक हितसंबंध निवारण करण्याचे कार्य ज्या गुरुना करावयाचे आहे तोच चष्मा तुम्ही तुमच्या डोळ्यावर परिधान करता. वास्तविक गुरुकृपाशीर्वादाने ह्या तुमच्या चर्मचक्षूंना दिव्य दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी गुरुमाध्यमाचा जन्म अनादिकालापासून त्रिगुणात्मक अशा तत्वातून झालेला आहे. उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे या त्रिगुणात्मक तत्व. असे असताना या त्रिगुणात्मक तत्वाने ज्या दिव्य साक्षात्कारातून आपली ही चर्मचक्षूंची दृष्टी या जगाला कशी व्यापून राहील या संबंधीचे जे कार्य अंगीकारले आहे याचा सखोल विचार जो आपण केला पाहिजे तो न करता देहात अनंत जन्मापासून वास करीत असलेल्या दूषित कर्मपरत्वे जे वासना विकारांचे हितसंबंध या देहाशी आहेत ते हितसंबंध त्या दृष्टीत आणून गुरुमाध्यमाला ओळखण्यास तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्याच प्रमाणे तुमचे गुरु आहेत असे तुम्हाला वाटते. हाच गुरुभक्तीतील प्रथमारंभीचा पाया तुमच्या अधपाताला कारणीभूत होतो. कारण तुम्ही फक्त इथल्या अनेक गोष्टी दिसतायत, जाताना सोडून जायच्या तेवढाच विचार करताय आणि तशाच दृष्टीने समोरच्या गुरुच्याकडे बघून तेवढं काम झालं की आपलं काम झालं असं म्हणता. पण त्यांना तुम्हाला तेवढं काम करायचं नाहीये. तुमच्या जीवनाचं सार्थक म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगला जन्म कार्यपरत्वे यावा. कारण का ह्यातनं 3 लोकातून सुटायचं फार अवघड आहे. अशा दृष्टीने म्हणजे दादांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आपला दृष्टिकोन वेगळा आहे. गुरुमार्गात किंवा साधना मार्गात साधकाच्या अवस्था 2 प्रकारच्या असतात. ते इथे लिहिलेत बघा. गुरुमार्गात साधकाच्या 2 अवस्था. पहिल्या अवस्थेमध्ये साधक काय करतो, सूक्ष्म आणि एवढे स्थूल आणि सूक्ष्म किंवा दैहिक आणि आत्मिक एवढ्याच एकरूपत्व देवदेवतांच्या आशीर्वादाने करतो. पण 5 ऋणांबंध आहेत. त्यातलं जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर याचंच निवारण तो दुःखाचं करू शकतो. देवाधिकाशी संबंध काही आला तर ते निवारण करू शकत नाही. म्हणजे अपूर्णत्व आहे. इथं जे दादांसारखे सेवक आहेत त्यांनी त्या दोन्ही अवस्था एकरूप करून शिवाय गुरुकृपा आणि देवतांची कृपा जोडलेली असते. असे साधक सर्व प्रकारचे दुःख निवारण करू शकतात. म्हणजे ते परिपूर्ण असतात. आता ह्याला बरोबर उदाहरण असं देता येईल की हा डॉक्टर आहे, MBBS झालेला सगळं परफेक्ट डॉक्टर, आणि त्याच्याकडे हा कंपाऊंडर म्हणून काम करतो. 10 वर्ष 15 वर्ष काम केल्यावरती तर औषध काय देतात, कुठलं काय देतात एवढं नुसतं तो करू शकतो. पण ऑपरेशन करायची वेळ आली तर किंवा एक्सरे काढायची वेळ आली तर किंवा आणखी काय स्कॅनिंग करायची वेळ आली तर ते करता येत नाही. बरोबर आहे. पण बाहेर त्याच्यासारखाच हा दिसतो म्हणून आपण फसतो. म्हणून आता की बाहेर विमोचनात कुणीच हात घातला नाही. हे समजलं नाही. हे 2 प्रकारचे आहेत. आता पहिला प्रकार दादा सांगतायत आणि त्याच्याने काय नुकसान होतं ते सांगतायत. मग दादाने काय केलं ते सांगायचं. हे पहिल्यांदा समजून घेऊया. गुरुमार्गात किंवा साधना मार्गात साधकाच्या अवस्था 2 प्रकारच्या असतात. हा एक प्रकार आणि हा एक प्रकार. प्रथमावस्थेत असलेले साधक म्हणजे ज्यांनी स्थूल व सूक्ष्म या देहांचे एकरूपत्व करून प्रखर अशा साधनांनी ह्या 2 देहातून खर्च होणारी दैहिक शक्ती ही खर्च होऊ न देता किंवा त्याचा अपव्यय विचार अविचाराने विकार वासनेने होऊ न देता संग्रहित केलेली असते. ही स्थूल व सूक्ष्म देहातील दैहिक शक्ती इष्ट देवतांच्या कृपाशीर्वादाने सिद्ध करून
ध्यानधारणा, योग साधना इत्यादीसाठी त्या शक्तीचा वापर करून त्या शक्तीला स्वतःच्या ठिकाणी संघटित केलेली असते. अशी ही देहिक शक्ती इतरांच्या देहिक शक्तीपेक्षा अधिक सबळ असल्याने देहिक अवस्थेतील जे भक्त भाविक आहेत त्यांच्या कल्याणार्थ या देहिक शक्तीचा वापर होऊन त्यांच्या अडीअडचणी निवारण्याचे कार्य या साधकाकडून जरी होत असले तरी केवळ ऐहिक विषय व ते सुलभतेने प्राप्त करून देऊन ऐहिक विषयात जीवन व्यतीत करून देण्याचे कार्य या देहिक शक्तीने होत असते. म्हणजे ऐहिक विषय म्हणजे जाताना इथे सोडून जायचे, एवढं पैसा मिळेल, अडका मिळेल, घर होईल, दार होईल, मुलांचे लग्न होतील, शिक्षण होईल, परंतु गेल्यानंतर चौथ्या लोकातली व्यवस्था नाही होणार. म्हणून दादा सांगितलं की दोनच जन्मकर्म आणि जन्मांतर यातलं दुःख निवारण करू शकतात, पण त्याच्या पुढचं देवाधिकार संबंधी आलं किंवा काही आलं तर ते निवारण करू शकत नाहीत. ही शक्ती त्या साधकाचे माध्यम म्हणून असते. पण आपण लगेच काय तो कामं झाले म्हणजे लगेच ईश्वर हा देवत आहे म्हणजे ही ईश्वरी शक्ती असे संबोधले. त्या शक्ती जरी आपण ईश्वरी शक्ती असे संबोधले तरी तुम्हा मानवांच्या जीवनात ज्या अडीअडचणी जन्मकर्म व जन्मजन्मांतर परत्वे आल्या आहेत तेवढ्याच ही देहिक शक्ती निवारण करू शकते. परंतु एखाद्या व्यक्तीची अडचण देवादिक ऋणानुबंधाशी जर हितसंबंधित असेल तर त्या व्यक्तीच्या अडीअडचणी निवारणार्थ जरी ह्या देहिक अवस्थेतील साधकाने काही प्रयत्न केला तरी त्या अडीअडचणींचे निवारण होऊ शकत नाही. कारण ही साधकाची देहिक शक्ती यामध्ये देवदेवतांच्या कृपाशीर्वादाचा अंतर्भाव नसल्याने देवादिकांच्या हितसंबंधात असलेल्या अडचणी निवारणार्थ जरी त्यांनी निराकरण पद्धतीचा अवलंब केला तरी दुःख निवारण होत नाही. म्हणजे काय, आता एखाद्याने संकष्ट्या 21 करतो आणि मग नंतर 11 करून सोडल्या म्हणजे तो देवादिकांचा ऋणानुबंध. पण ह्याच्यावर ह्यांनी निराकरण सांगितल्यानंतर ते निवारण होत नाही. पण दादांच्याकडे तसं नाही. संकष्ट्या सोडल्या असली तर एक मिळाला रुपये ठेवून प्रार्थना करून, आता आपण बऱ्याच वेळा 90 दिवस फेडलेले बघितलेत की हा 11 रुपये घेतले त्याच्यावर पाणी घालून ह्याच्यातनं माझा 90 फीट लांबलं आणि त्याला बरं वाटतं. म्हणजे हा देवादिकांशी संबंधित असलेला दादांसारखे साधक निवारण करू शकतात. हे बाहेरचे हे दोन अवस्था एकत्र केलेले करू शकत नाही. याचे कारण केवळ ध्यानधारणा, योग साधना इत्यादी करून स्थूल व सूक्ष्म देहांना एकत्र करून त्यांच्या शक्तीचा अपव्यय होऊ न देता हीच शक्ती जरी संघटित केली असली तरी त्यामधील शक्तीस देवदेवता अनुकूल नसल्याने देवदेवतांच्या हितसंबंधात असलेल्या अडचणी निवारण होऊ शकत नाही. याशिवाय ज्या व्यक्तींना या गुरूंच्या किंवा साधकांच्या सानिध्यात गेल्यावर गुरुदीक्षा, अनुग्रह घ्यावयाचा लोभ होतो, त्यांनी जरी गुरुमार्गातील हे आवश्यक कार्य अंगीकारले तरी त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुग्रह व गुरुदीक्षा या दीक्षा म्हणून जरी दिल्या गेल्या तरी कालांतराने भक्त भाविकांना त्या शिक्षा म्हणून भोगणे भाग पडतात. त्याच्यात काय सामर्थ्य नाही. आता गुरुमार्गातील दीक्षा आपण वाचतो ते वंदनीय दादांसारखे दुसऱ्या अवस्थेतले गुरु काय करतात, पहिल्यांदा नामस्मरण देतात, मग ते त्याच्या ठिकाणी धारण होते की नाही बघतात, नसेल तर का धारण होत नाही याचा अभ्यास करून त्याचं विमोचन करतात. विमोचन म्हणजे नको असलेलं पहिल्यांदा काढून स्वच्छ झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये दीक्षा द्यायची. भांडे स्वच्छ करून मग दूध घालायचं. भांडे बाद असेल त्यात दूध घातलं तर नसतं. आता वाच. गुरुमार्गातील दीक्षा, गुरु नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा आदी ज्या दीक्षा क्रमशः आपल्या भक्तगणांना द्यावयाच्या आहेत, तत्पूर्वी त्या भक्ताला प्राप्त जन्मात प्रतिकूल अशा ऋणानुबंध परत्वे जीवनात जे अनुकूल प्रतिकूल असे जीवन व्यतीत करावे लागते, यासाठी प्रथमतः त्याचे कर्म विमोचन करावे लागते. म्हणून दादानी पहिल्यांदा विमोचन केलं आणि मग दीक्षा दिल्या. बाहेरच्या मार्गात विमोचन नाहीये. का नाहीये? मी मागे एक गोष्ट सांगितली होती
का नाही आहे? आंबेडकर महाराज हे इतकं अवघड आहे. विमोचन, दादा म्हणाले विमोचन हा शब्द उच्चारला की अंगावर काटा येतो, इतकं भारी येते. आणि त्याच्यात 3 आहेत. पहिलं प्रत्येकाचं वैयक्तिक, त्यांच्या 7 पिढ्यातल्या लोकांनी केलेलं, आणि ज्या कुटुंबात जन्माला आहे त्या कुटुंबातले ऋणानुबंध असे असतात. म्हणजे पहिलं जन्मकर्म, वंश जन्म कर्म विमोचन, वंश विमोचन आणि ऋणमोचन. ऋण विमोचन नव्हे, ऋणमोचन. तर दादाने सांगितलं होतं म्हणजे विमोचन म्हणजे काय असतं. तर पुण्याला एक विडकर नावाचे महाराज होते, ते ध्यानधारणा वगैरे करायचे, त्यांची पण तपश्चर्या होती. जेव्हा पानशेतचं धरण फुटलं ते रात्री 12 वाजता फुटणार होतं. तर त्यांनी त्यांना जेव्हा असं ज्ञान झालं तेव्हा त्यांनी सामर्थ्याने आपलं ते 12 तास पुढे ढकललं. म्हणजे रात्री 12 वाजता फुटणार होतं त्याच्याऐवजी दुसऱ्या दिवशी 12 वाजता. असं का केलं? रात्री फुटलं असतं तर हजारो मेले असते. रात्री झोपेत असणार. तर तरी दुपारी केलं तरी सुद्धा 2-3 लाख लोक मेले, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 10-10 फूट पाणी आलेलं. मग हे एवढं जरी सामर्थ्य होतं तरी पुढे मला सांगायचं असं आहे की ते एक दिवस संध्याकाळी असे त्या मुळामोठी नदीच्या तिच्यावरती ध्यानाला बसले असताना संध्याकाळी 7:30-8च्या सुमाराला एक मनुष्य येतो, आणि तिथं कोणी नसतं, हे एकटेच असतात. आवाज आला म्हणून ते विचारतात आत्ता कशाला आलायस रे इकडे? तर तो मनुष्य सांगतो माझं वय 60-65 झालं, मला 10व्या वर्षापासून कशाला मुळव्याधीचा त्रास आहे, रोज इतकं रक्त जातं म्हणाले, आत्तापर्यंत सहन केलं. रोज ऑफिसला जाताना ते पट्टे लावायच्या, ऑफिसमध्ये काम करून संध्याकाळी परत आंघोळ करायची, मला कंटाळा आला म्हणून मी आता जीव देणार आहे. त्यांनी 2 मिनिटं विचार केला आणि चालान सांगितलं की तू काही जीव देऊ नकोस, खालती जा, पाणी घेऊन ये आणि तुझी व्याधी माझ्या हातावर सोड. म्हणून पाणी घेऊन त्यांनी हातावर सोडल्यावरती 2-3 दिवसांना ते येऊन भेटला. तो म्हणाला माझा त्रास कमी झाला आहे. तो त्रास येणं चालू झाला. हा त्यांनी 30 वर्ष भोगला. आता तुम्ही जस्ट कल्पना करा, एका व्यक्तीची ही व्याधी यांनी घेतली आणि ती 30 वर्ष भोगली, आणि हजारो लोकांच्या व्याध्या घ्यायच्या आणि त्या भोगायच्या दादानी. म्हणजे काय परिस्थिती झाली असेल. एक बाधा काढली, दादा म्हणाले एवढं भांडवल रक्त पडायचं, तुम्ही आम्ही केलं असतं काय? अशा केंद्रावर किती लोक येणार आहे, त्यांचं वैयक्तिक कर्म, त्यांच्या पिढ्यातलं 7 पिढ्यातलं वंशातलं ते दोष, आणि त्यांच्या कुटुंबातला ऋण. कल्पना करा जस्ट. आणि ते निवारण व्हावं म्हणून 2.5 वर्ष ती 3 विमोचनं सिद्ध करण्यासाठी माधुकरी पाण्यात भिजून खाऊन दादांनी तपश्चर्या केली. म्हणून बाकीचे काय ह्या वाटेला गेले ते सामान्य नाही आहे, म्हणून कोणी त्या वाटेला गेलंच नाही. फक्त आपल्या मार्गातले दादा त्या वाटेला गेले म्हणून आपण भाग्यवान. आणि आपल्याला काय भोगायला शिल्लक नाही. दादा म्हणाले तुम्हाला भोगायला फार थोडं शिवलंय, 90% सगळं मी काढून टाकलंय, असा गुरु नाही भेटणार. हे सगळं समजायला पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आस्था निर्माण होऊन त्यांचं एक्सपेक्टेशन काय आहे, त्यात काय माझा मान करा, माझा फोटो लावून माझं मिरवणूक काढा म्हणत नाहीत. तुम्ही साधना करा आणि सुखी व्हा म्हणजे मला बरं वाटेल. हे किती उच्च विचार आचार. हे काय तर सुफी पंथांचे उच्च आचार विचार म्हणजे दिया उसका भला नहीं दिया उसका भी भला, जिसने दिया मुझे तांबे का उसे दे तू सोने का. एवढे उच्च आचार विचार आहेत म्हणून आपल्याला साध्य झालं. त्याची जाणीव व्हावी म्हणून मी सांगतो की प्रत्येकाने निदान दादांनी आपल्यासाठी ओळखले. साधं एका त्याच्या घरी गेलं, त्याने बसून लाडू चिवडा खायला दिला, म्हणजे का मला घरी गेलं एवढं खायला दिलं, म्हणजे लाडू चिवडा आणि खायला दिलं, एवढा मान केला. आणि दादानी काय केलं, आपल्या एकाचं नव्हे सगळं, तुम्ही एक कुटुंब व्यक्ती आली, सगळ्या 42 कुळांचा उद्धार करून त्यांचं जीवनाचं कल्याण केलं, मग त्यांच्यासाठी त्यांना किती वेळा आभार मानायला पाहिजे, किती वेळा थँक्यू म्हणायला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून आता ते दादा सांगतायत ते दीक्षा दिल्या पहिल्यांदा, पण दीक्षा देण्याच्या आधी विमोचन केलं, कर्मविमोचन केलं, मोचन केलं, 3 विमोचनं केली आणि 5 दीक्षा दिलं, म्हणजे 8-10 अवस्था. आता वाच गुरुमार्ग यासाठी प्रथमतः त्याचे कर्मविमोचन करावे लागते. कर्मविमोचन करायचं. विमोचन करायचं म्हणजे काय करायचं, कर्म काढून टाकायचं नव्हे. ते कर्म जसं टायर काय झाली, झिजून झाली, हे झाली की वाकडी तिकडे होती म्हणून त्याला रिमोल्ड करावी लागती.
हे जसं कर्म दोषामुळे असं वाकडं होतं त्याला सुसंगत करायचं, गोल म्हणजे त्यातलं वाईट बाजू काढून टाकायची. देह विमोचित केला तो सुद्धा असा वाकडा तिकडा होता. देहातही कमतरता होती, कर्मातही कमतरता होती. ती दोन्ही विमोचन करून काया विमोचित केली आणि कर्म विमोचन केलं आणि दोन्ही जेव्हा एकमेकाला पूरक झाले तेव्हा जीवन व्यवस्थित आहे. हे कर्म विमोचन करण्यास त्या भक्ताला आपल्या देहिक अवस्थेतील शक्तीचा वापर करून जन्मकर्म व त्यातील अनुकूल प्रतिकूल दोष अनुकूल करून घ्यावयाचे असतात. म्हणजे कोणी प्रश्न विचारायला त्यांचं त्यांनी करून घ्यायचं असतंय, ते त्याला जमणार नाही म्हणून दादानी केलं. आपण प्रश्न घेऊन गेलो ते आपलं आपण करून घ्यायचं असतंय. बाहेर जाऊन आल्यावर आपलं आपण धुवून यायचं असतं. स्पष्ट बोलायचं कळत नाही, पण ते होणार नाही म्हणून त्याने काही सगळं केलं. बघा, जन्मकर्मातील अनुकूल प्रतिकूल दोष अनुकूल घ्यायचे असतात, पण हे कार्य त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडे असल्याने प्रथम त्याला गुरु नामस्मरण दीक्षा द्यावयाची असते. म्हणजे ओम श्री साईनाथ आहे मा. या गुरु नामस्मरण दीक्षेत काही काळ व्यतीत केल्यानंतर त्या भक्ताला वंश विमोचन विधी याची ओळख करून देऊन तो ज्या घराण्यात किंवा कुटुंबात जन्माला आला आहे त्या कुटुंबातील 7 पिढीतील दिवंगत व्यक्तींचा हितसंबंध या गुरुभक्ताशी आहे की काय व त्याचा दुष्परिणाम त्याला गुरुदीक्षा दिल्यानंतर सोसावा लागेल की काय याचा विचार दीक्षा देणाऱ्या गुरुनी करावयाचा असतो. चांगलं केलेलं येत नाहीये, वाईट केलेलं येते की नाही हे गुरुनी बघायचं. म्हणजे गुरुंची जबाबदारी केवढी आहे. बाहेर काय बघतात, कारण जेपीच्याकडे त्याच्या मुलांचं मेहुणीचं लग्न झालं, ते सोलापुरातल्या एकट्याने सांगितलं होतं म्हणे की त्याला लग्न करू नका, त्याला कसला तरी दोष आहे. मला विचारलं नाही, म्हणजे लग्न करा, काय झालं फक्त छान लग्न झालंय, दोघं आरामात आहेत. पण यांनी फोन केला होता जेबीच्या बायकोने. मग हे गुरु काय करतात, काय करू शकतात. दादांसाठी मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत असले पुढे जावा, पत्रिका बघायला जाऊच नका. एक सेकंदाचा फरक झाला तरी सगळी पत्रिका बदलली असती आणि उगीच पत्रिका असं तसं. असे वंश विमोचन न करता जर प्रथम गुरु दीक्षेचा लाभ त्याला करून दिला. बघा ऐका, वंश विमोचन न करता लाभ करून दिला तर करीत असलेली सेवा ते मेलेले मृतात्मे घेऊन जातात. असे वंश विमोचन न करता जर प्रथम गुरुदीक्षेचा लाभ त्याला करून दिला व त्या गुरुदीक्षेप्रमाणे जे नामस्मरण किंवा सूचित केलेली उपासना आपल्या जीवन उद्धारार्थ तो करील तर केल्या गेलेल्या उपासनेचा अधिक वाटा हे मृतात्मे की ज्यांना मरणोत्तर जीवनानंतर सद्गती मिळाली नाही ते आपल्या नकळत घेऊन जातात. मग लोक म्हणतात इतकं देवाचं केलं काही झालं नाही, कुठं गेलं. त्याला दिव्य दृष्टी पाहिजे की हे सगळं दादाने जेव्हा बघितलं त्यावेळेला समजले हे सामान्य नाही, याला तसंच प्रखर साधन पाहिजे म्हणून तिकडे जायचं. म्हणून बाबांनी सुद्धा म्हटलं, बाबांनी यांना परफेक्ट केलं. म्हणजे काय केलं ते म्हणले विद्ये ह्या दोषांमुळे काय होतं, विद्यानाश संततीनाश संपत्तीनाश होते कुटुंबात. त्यामुळे एक दिवस दादाने विचारलं बाबांना हे दोष निवारण करायचे कसं आहे. ते म्हणाले लहान तोंडी मोठा घास घेऊ नको, तोंड फाटेल. आधी काय करायचंय मी सांगतो त्याप्रमाणे हे निवारण करण्यासाठी सेवा करायला तयार आहेस का सांग. आधी हो म्हणशील आणि नंतर होत नाही म्हणशील. मग दादाने सांगितलं नाही तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे मी करेन. पण पुढं काय वाढून ठेवलंय माहीत नव्हतं. 2.5 वर्ष तुम्ही आपण गेलोच ना, झोपायला जागा नाही, पांघरून घ्यायचं नाही, एकच वस्त्र घ्यायचं ते पांघरायचं, माधुकरी मागायची. माधुकरी काय तुमच्या मनासारखी देतात, ती पाण्यात दूध करायची आणि ती खायची. बरं किती दिवस सेवा करायची माहिती नाही, काही वर्ष 1.5 वर्ष 2.5 वर्ष. आम्ही सांगितलं दादा आम्हाला घेऊन गेले तेव्हा दादांची वेळेस सेवा करणारे अजूनही 12 वर्ष सेवा करतच होते. म्हणजे किती अवघड आहे हे समजावं सगळ्यांना म्हणून तेच सांगितलंय. आणि म्हणून तुम्ही मनापासून काय अर्ध्या तासाची साधना हे सगळं अवघड सिंपल करून तुम्हाला एक बी कॉम्प्लेक्सच्या गोळीसारखं साधन दिलंय, तेवढं करायचं. तर केल्या गेलेल्या उपासनेचा अधिक वाटा
हे मृतात्मे की ज्यांना मरणोत्तर जीवनानंतर सद्गती मिळाली नाही. म्हणजे जो मनुष्य आलाय आपल्याकडे निराकरण विचारण्यासाठी किंवा दुःख निवारणासाठी त्याचा केवढा अभ्यास केलाय, त्याचं कर्मविमोचन करायला पाहिजे, मोक्षविमोचन करायला पाहिजे, ऋणमोचन करायला पाहिजे. आणखीन ह्याला सगळ्यातनं मुक्त केल्यानंतर मग ह्याला दीक्षा देऊन ह्याला बरोबर सिद्ध पुरुष करायचा आणि त्याच्या जीवनाचं सार्थक करायचं. ते आपल्या नकळत घेऊन जातात. याचे कारण त्यांना प्राप्त झालेली जी दुर्गती असते त्यातून उत्तम लोकी जाण्यासाठी त्यांना काही ना काही प्रकारे केलेल्या पुण्याची आवश्यकता असते. आपण करीत असलेले देवदेवतार्जन, धर्माचरण किंवा नित्य उपासना यातील अर्धा अधिक वाटा जर या मृत योनीने आपल्या मुक्तावस्थेसाठी आपल्यापासून हिरावून नेला तर आपल्याला किती काळपर्यंत व किती जन्मापर्यंत उपासना करणे भाग पडेल हे कोणालाही सांगता येत नाही. कुठल्या जन्मात नाही. आम्ही मागायला गेलो तो असं आज मागायला आलेल्याला देतो. निराकरण सांगितलं की बरोबर त्याचं काम होतेच हे अनुभवता ना. या जन्मात इतकं सोपं आहे का ते? म्हणजे दादानी काय केलं हे कोणाला सांगता येत नाही. यासाठी देण्यात येणाऱ्या दीक्षांत विधीपूर्वी या भक्तगणांचे प्रथमतः कर्मविमोचन व नंतर वंश विमोचन करणे हे महत्वाचे कार्य गुरुना करावयास पाहिजे. असे गुरु ह्या दुसऱ्या अवस्थेत असतात, परिपूर्णत्व असते. दुसरी दीक्षा ही अनुग्रह दीक्षा होय. या दीक्षेचा अर्थ असा की गुरुनी भक्ताची सिद्धता व तिचे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी ज्या त्रिगुणात्मक शक्तीचा कार्यकारण भाव म्हणजे साधकाच्या ठिकाणी आपल्या शक्तीचे कारण देहात संक्रमण करून आपल्या मूळ अवस्थेपासून तेथे साकार रूप धारण करून ती शक्ती साधकाच्या तिन्ही देहिक माध्यमांशी एकरूप होणे सूक्ष्म आणि कारण अशा देहातील तिन्ही अवस्थांचे एकरूपत्व साधकाच्या ठिकाणी झाल्यानंतर ती जी शक्ती त्याच्या ठिकाणी वास करीत असते ती सिद्ध स्वरूपात असते. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रथमावस्थेत साधकाला देवदेवता यांच्या कृपाशीर्वादापासून ते दत्त परंपरेपर्यंत किंवा नाथ परंपरेपर्यंत आपल्या साधक मार्गांचा अवलंब करून साधना करावी लागते. ही साधना मार्गात झालेली जी प्रगती असते तिचा प्रधान विषय जो गुरु म्हणून असतो तो गुरु विषय गुरुभक्ताच्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी परिचित करून घ्यावा लागतो. या विधीस अनुग्रह दीक्षा विधी असे म्हणतात. पहिली नामस्मरण दीक्षा, मग अनुग्रह दीक्षा आणि तिसरी गुरु दीक्षा. जन्म जन्मांतर या ऋणानुबंध परत्वे आपण जेव्हा जेव्हा अनेक जन्म घेतलेले आहेत त्या जन्म परत्वे प्रत्येक जन्मात आपले एकच आधिदैवत किंवा गुरुदैवत होते असे नाही व जे होते त्याची प्रत्येक जन्मात देहिक प्राप्ती झाल्यानंतर जाणीव राहिलेली नसते. एका जन्मात ब्राह्मण म्हणून जन्मालेलो, मग मुसलमान म्हणून जन्मालेलो, ख्रिश्चन म्हणून जन्मालेलो, सगळं बदललं, मिसळ झाली सगळी भेळ. मग पुढे काय केलं बघा त्यांनी. अशा भिन्नाभिन्न उपास्य देवता, आधिदेवता व गुरुतत्वे जन्म जन्मांतराच्या ठिकाणी अस्तित्वात असल्याने निश्चित अशा गुरुभक्तीचा मार्ग भक्तांना अवलंब करण्यास कठीण होते. सगळ्या व्हायब्रेशन्स आहेत तिथं. मुसलमानाचे आहेत, कुठल्या धर्मात आपण जन्मलो ते सगळ्या, त्या सगळ्या व्हायब्रेशन एक करून त्याला एक स्वरूप द्यायचं. ते केल्याशिवाय यासाठी ज्या जन्म जन्मांतरात भिन्नाभिन्न उपास्य देवता, आधिदेवता, गुरुदेवता पूर्वीच्या अनेक जन्मात सामावलेल्या असतात त्यांचे विमोचन करून त्यांचं सुद्धा विमोचन करून म्हणून सांगितलं. त्या पहिल्या न्यासामध्ये काय आहे, इथं ज्या निरनिराळे व्हायब्रेशन आहेत त्याचं रूपांतर गुरुशक्तीत करून त्या आणून तुमच्या आत्म्याला जोडले आहेत. म्हणजे काय करायचं शिल्लक ठेवलंय. बोलायला सगळं फार सोपं आहे, करायला किती अवघड आहे. काय दिसतंय, काय इथं आहे काय आणि ते कसं आणून जोडलं. म्हणून ते
आधी त्यांचं विमोचन करून, म्हणजे त्या व्हायब्रेशन प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, त्या एका गुरुशक्तीत विलीन करून त्याला एक स्वरूप दिलं. आणि प्राप्त जन्मातील प्रधान विषय म्हणजे ज्या गुरुना ते भक्ती भावनेने ईश्वर रूप मानित आहे त्यांचा एकमेव परिचय या गुरु दीक्षेत करून देण्यात आल्यावर गुरु हा एकच विषय व तोही जीवन उद्धारार्थ असा संकल्प त्यांच्या जीवनात प्राप्त होतो. त्यामुळे प्राप्त जीवनात इह जन्माचा हितसंबंध असूनही इष्ट अशी पारमार्थिक उन्नती करण्यास त्यांना योग्य असा वाव व संधी मिळते. तुमच्या प्रयत्नाने तुम्ही काही मिळालं तर काही होणार नाही, म्हणजे गुरु पाहिजे. ते गुरु हे सगळे एवढ्या भानगडी निवारण करतात आणि मग तुम्हाला सोपं रीतीने या जन्मात प्राप्त होतं. पहिल्या जरा विषय पण समजताय ना, मी अगदी सोपा करून सांगायचा प्रयत्न केलाय. पहिल्या गुरुनामस्मरण दीक्षेत वैचारिक कर्माचे विमोचन करावयाचे असते. अनुग्रह दीक्षा विधीपूर्वी वंश विमोचन विधी करून या पंचभौतिक देहाचा हितसंबंध देहाबाहेरील प्रतिकूल ऋणानुबंधांशी असतो. त्याचे विमोचन होण्याने जे गुरुभक्त नामस्मरण दीक्षा घेतल्यानंतर उपासना अवस्थेत असतात त्यांचे कर्म विमोचन व वंश विमोचन होण्याने त्यांना साधक अवस्था प्राप्त होते. म्हणजे आणखी पहिली साधक इनिशियल. केंद्रावर नवीन गेल्यावर काही माहिती नसतं. केर काढ म्हटलं की केर काढायचा, पूजा कर म्हणजे पूजा करायचा, गंध उघड म्हणजे गंध उघडायचं, काय माहित नाही. साधक. मग हळूहळू सगळं माहित व्हायला सुरू होत आहे. आणि मग किती दिवसांनी कामकाजाला बसलं ते? आल्या कामकाजाला नाही बसलं. सगळं माहिती व्हायला म्हणजे परफेक्शन व्हायला पाहिजे. एकदम गेलं म्हणजे साधक अवस्था. मग सिद्ध, त्याची 19 माध्यमं सगळी सिद्ध झाली आहे. म्हणजे साध्य म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणं, त्याला अवकाश पाहिजे. त्याच्या पुढे मग मुलाखती वगैरे वगैरे. या प्राप्त झालेल्या साधक अवस्थेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील इच्छित अपेक्षा या अधिक प्रमाणात ऐहिक विषयांचा लाभ करून घेण्यासाठी जरी विचारात घेतल्या तरी या साधक अवस्थेपर्यंत तुमची पारमार्थिक उन्नती ही 25% झालेली आहे असे समजावयास हरकत नाही. हे वाचनात आल्यावर आपल्याला काही विशेष प्राप्त झाले आहे असे विचारात न घेता या प्राप्त झालेल्या 25% पारमार्थिक उन्नतीतून आपल्याला अजून इष्ट देवतांच्या दर्शनाचा लाभ का होत नाही किंवा दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी, त्रिकाल जाणण्याची अवस्था का निर्माण होत नाही अशी इच्छा आपण प्रकट करू. पण ही 25% झालेली तुमची प्रगती जी साधक अवस्थेपर्यंतची आहे ती देवदेवतांच्या दर्शनाचा लाभ करून घेण्यासाठी किंवा दैविक मार्गात इतर ज्या काही गोष्टी वर सांगितलेल्या आहेत त्यांची प्राप्ती करून घेण्यासाठी नाही. इनिशियल स्टेज आहे अजून. जरा काय पूजा चांगली करायला लागले, सगळं करायला लागले म्हणजे लगेच सुरू करतात. काय काय अमल अमल लगेच भोगला. एक उदाहरण सांगतो. तिथं सांभाळायचं आहे की अजून काहीच प्राप्त झालं नाही आपल्याला, पण काय जरा असं बघितलं असेल तुम्ही, म्हणजे तिथं आपण भयंकर सांभाळून राहायला लागतं. अजूनही आपल्याला खूप काही प्राप्त करून घ्यायचं आहे. अजून सगळं ते माहिती व्हायचं आहे. मार्ग म्हणजे काय आहे, का साधना करायची, एवढा मोठा विषय आहे. साधक अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही कृपाशीर्वादाचा लाभ झाला आहे तो वरील विचारांच्या भावना निर्माण करून कुणीही भक्तांनी तो कृपाशीर्वाद अनाठाई खर्च करू नये. लोकांनी चढवलं पंप मारलं तरी आपण हरभर झाडा नाही, खालतीच राहायचं, जमिनीवरच पाय राहायला पाहिजे. कारण साधक अवस्थेनंतर सिद्ध अवस्थेपर्यंतचा काळ अत्यंत कठीण व बिकट आहे. जगतात नानाविध देवदेवतांची उपासना करणारे व अनेक गुरुमार्गी भक्तभाविक हे साधक अवस्थेच्या पलीकडे क्वचितच जातात. सगळे महाराज म्हणून नमस्कार केले की महाराज पोगले, काय आपल्याजवळ काय माहिती नाही.
याचे कारण उपासना या विषयातील वर सांगितलेली जी लक्षणे आहेत ती शेवटच्या म्हणजे साध्य अवस्थेत अनुभवायची आहेत. ती अनुभवण्याचा लोभ त्यांना साधक अवस्थेत होण्याने प्राप्त झालेल्या कृपाशीर्वादाचा अपव्यय होतो. काय होतं, तुम्ही जरी पहिल्यांदा आला असला, थोडे दिवस करत असला तरी एखाद्याला बुद्धी दिली तर काम त्याचं होतं. ते कोण करतं? बाबा करतात, की तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून. लगेच माझ्यामुळे झालं म्हणजे मिळाला. हे अवघड आहे. तिथं फार सावधानता. अजूनही जरी तुम्ही पूर्ण झाला तरी तिथं बसल्यानंतर तुमच्या कृपेने होते म्हणायचंय. तुमच्या कृपेने झालं असंच म्हणायचं, नाहीतर काय आपलं सामर्थ्य नाही काय. यासाठी ज्या कृपाशीर्वादाने तुम्ही साधक अवस्थेपर्यंत पोहोचला आहात त्या अवस्थेची पुढील कठीण अवस्था म्हणजे सिद्ध अवस्था. एकच माध्यमाच्या सिद्ध असेल तर तो सिद्ध पुरुष नाही. 19 माध्यम सगळी सिद्ध व्हायला पाहिजे म्हणजे तो सिद्ध. आणि असा सिद्ध जो असतो त्याला प्रसिद्धीची जरूर पडत नाही. मग पुढं साध्य काय? इतरांच्या कल्याणासाठी निराकरण सांगणे एवढं सोपं नाही आहे. बाहेर नाही बघा, काहीतरी अवस्था प्राप्त झाली असती पण इतरांच्या कल्याणासाठी काही करू शकत नाही. म्हणून साधक, सिद्ध आणि साध्य. यासाठी ज्या कृपाशीर्वादाने तुम्ही साधक अवस्थेपर्यंत पोहोचला आहात त्या अवस्थेची पुढील कठीण अवस्था म्हणजे सिद्ध अवस्था प्राप्त करण्यासाठी साधकाला जरी ऐहिक जन्म व ऐहिक विषय व त्या विषयपरत्वे जीवन प्राप्त झाले आहे आणि त्या प्राप्त जीवनात जरी तुम्हाला सुख, शांती, संपत्ती आदी सुखांचा लाभ झाला आहे तरी केवळ ती सुखे अनुभवणे एवढाच जीवनाचा संकुचित अर्थ लावून त्या जीवनाचा यथेच्छ उपभोग घेणे म्हणजे सुखी जीवन असे व्हावयास नको. लगेच लोक बोलवायला लागतात, पूजा करतात, हे लावून शर्ट पॅन्टचं कापड देतात ना, लगेच फुगत पण काही करायचं नाहीये म्हणतात. मलाही बरेच त्यानं दक्षिणा दिली आहे. बाजींच्याकडे बोलावलं, त्यांनी पारायण केलं म्हणून तुलाच काहीतरी द्यायचं आहे म्हणा. ते सगळं आणलं आणि मी देवापुढे ठेवलं पहिल्यांदा. हे म्हणजे आम्हालाही अनुभव आलेत. हे एकटा उठून आला, गुरुवाची आरती झाल्यावर म्हणाला, मला काका बाबांचा फोटो असा हलताना दिसला. मला तरी दिसला नाही बाबा आतापर्यंत. तुला दिसला म्हणजे माझ्या पुढची स्टेज आहे तुझी. असं काहीतरी आहे. पिल्लं सोडून आपलं म्हणजे ती परीक्षाच असते म्हणा. तिथं आपण समज झालं पाहिजे की काय देव होत आहे माझ्यातून ते त्यांच्या कृपेने होते. उलट या प्राप्त झालेल्या जीवनात सुख, शांती, संपत्ती, संतती हे विषय स्वाभाविक तुमच्या ऐहिक जीवनाचा काही एक भाग म्हणून जे अस्तित्वात आहेत ते तुम्हाला भक्ती या विषयाकडून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न सदैव करीत असतात. ऐहिक विषय. अशा प्रयत्नाने भक्ती मार्गाबद्दल आपले जे विचार पोषक झालेले असतात त्या विचारांना सत्सद विवेक बुद्धीने आपल्या इच्छाधीन ठेवणे हे सहजासहजी कोणाही साधकाला सहज प्राप्त करून घेता येत नाही. लोभ सगळे लोक देत आहेत, चला गोळा करूया. लोभ याच्या मागे लागले की लाभ गेला. म्हणून ही 25% झालेली पारमार्थिक उन्नती किंवा पारमार्थिक विकास हे एक साधन तुम्हाला कृपाशीर्वादाने जे दिले आहे ते एवढ्याच साठी की हे ऐहिक विषय तुम्हाला तुमच्या ध्येयवादापासून परावृत्त करून पुन्हा तेच उपभोग घेण्यास जे भाग पाडतात व अशा ऐहिक विषयात राहून जी पारमार्थिक उन्नती आपणास करावयाची आहे यासाठी हा 25% कृपाशीर्वाद तुम्ही सुविचारात घेऊन जे तुमचे मन, बुद्धी या विषयातून होते त्या माध्यमांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हा कृपाशीर्वाद उपयोगात आणला पाहिजे. हाच तुमच्या प्रगतीचा पाया आहे. थिएटरमध्ये गर्दी असायची, लोक पिक्चर चेंज झालेला असायचा, पण 7 वाजले अनुष्ठानाची वेळ झाली, ते मॅनेजर ठेवला, त्याच्यावर सोडून घरी यायचो. तिला विचारा कधी आरतीचे टाईम चुकवलं नाही, काही नाही. म्हणजे ऐहिक विषयाकडं कमी लक्ष द्यायचं. आमचा पिक्चर लावा, तुम्हाला जास्तीचे पैसे देतो म्हणायचे. सगळे आम्ही दाखवलेत आम्हाला. ह्याचा काढून ह्याचा लावायचा, हा मला जास्त भाडं देणार. मग तुम्ही यायचं, तो किती 25 देतो, माझा लावा 30,000. हे सगळे प्रकार अनुभवलेत. तिथं आपण असं घट्ट राहिलं पाहिजे.
आणि ते राहत गेलो झाडांच्या आशीर्वादाने. याचा अर्थ आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो आहोत व ज्या कुटुंबाच्या कल्याणार्थ आपली इष्ट कर्तव्य आहेत त्याकडे पाठ फिरवून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ह्या कर्तव्याच्या ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मग आता मी ध्यानधारणा करणार आहे, बाजारला जाणार नाही, मग बायकोने जाऊन आणायचं आणि जेवायला बसले की सगळं पाहिजे, हे असं बघितलं आहे. म्हणजे 24 तास तुम्ही ध्यानधारणा करायची नाहीच आहे. तुमचं कर्तव्य तुम्ही बायकोला करून आणली आहे, तिला सगळं सामान आपण आणून देतोय की नाही, सगळं घरात व्यवस्थित बघतो की नाही, ही कर्तव्य जोपर्यंत करत नाही तर तिथं काय लिहिलं आहे, आजचं कर्तव्य जर केलं नाही तर ते पुढच्या जन्माला भोग म्हणून येत आहे. आम्ही कुणाचंच काही वाईट केलं नाही, आमचं काय आलं, मग काय केलं हे. म्हणजे घरात सगळीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, ते करायचं आणि हे करायचं. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक गोष्ट घरातली व्यवस्थित केली त्यात संबंधित समाधान म्हणजे मी सांगितलं पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. म्हणजे तुम्ही पावलाकडे जे काम करता ते समाधानाने करता की नाही, आदळपट करायचं म्हणजे मनात नसलं भांडं आपटायचं म्हणजे कळतंय त्याला. मग हे काय झालं, हे बरोबर नाही झालं. पदोपदी केलं ना, सारखं त्यांनी का करायचं नाही, मीच का करायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत असलेलं काम तुम्ही समाधानाने किती करता म्हणजे परमात्मा. म्हणून इथं लिहिलं आहे ते सगळं करून 24 तास नाकात बोट घालून बसायचं आणि ओरडाटा करायचा. पूजेला बसायचं, फुलं ठेवून म्हटलं की दादा म्हणजे खोडू घेऊन मारायचं त्याला. म्हणजे ती पूजा पोचणार काय. पहिले तुम्ही समाधानी असायला पाहिजे. तर कारण शास्त्राप्रमाणे प्रापंचिक विषय हा सुद्धा पारमार्थिक आहे व पारमार्थिक विषय हा सुद्धा ऐहिक आहे. दोन्ही एकमेकाला पूरक पाहिजे. याचा अर्थ काय तर ऐहिकामध्ये पारमार्थिक म्हणजे आपल्या जीवनातील गरजेपरत्वे जी जी काही सुखे प्राप्त झालेली आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करून समाधानी राहणे. हा एसी बसवा, जरूर बसवा, का रात्री व्यवस्थित झोपेल तर मला 5:30ला उठता येईल, हा उद्देश आहे. आराम करायचा नाहीये. आता हिटर लावतो आपण किंवा ह्या त्या सुखसोयीन वॉशिंग मशीन आणलंय, आता मी डिशवॉशर पण आणले, काय आणले, पटकन भांडी काढून रात्रीचं सगळं पटापटा जागेला लावून ठेवलं, सकाळी आपल्याला काय उठायला. म्हणजे ऐहिक जे आहे ते तुमचा परमार्थ व्यवस्थित होण्यासाठी वापरायचा आहे. समजलं, आलं की लक्षात. आता मोलकरीण हात पण कुठे येणार, मशीनमध्ये कपडे, खरं रोज मशीनला नमस्कार करतो मी. आज कुठलेही कपडे घाला, त्यांना चालू करून ठेवले की ते आपाप सगळं करून ड्रायव्हर म्हणून कापडे करून वाळत घालण्यापुरतं काम करता येते. म्हणजे आपल्याला किती सोय झाली. मोलकरीण तिथं काय झालं, ती आता कसली आहे ती कोणाला माहिती. आत येताना काय इकडं पडलेलं असेल तिकडं पडलेलं असेल, तिने आतपर्यंत जायचं. आलं की नाही लक्षात. म्हणजे ह्या ज्या सुखसोयी त्याच्यातून आपल्याला परमार्थ करायला व्यवस्थित होतं की नाही हे बघितलं तर सगळ्या सुखसोयी घ्यायच्या. हा विचार पारमार्थिक अवस्थेचा पाया आहे. पारमार्थिक अवस्थेत 24 तास ईश्वराचे चिंतन करणे म्हणजे परमार्थ नव्हे. असं नाही, होणारच नाही. 24 तास कसे शक्य आहे. भूक आहे, तहान आहे, माणसाला वासना आहे, असायला पाहिजे, सगळं असायलाच पाहिजे की. सगळं असेल तर तो मनुष्य. त्या चिंतनात आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ती यथायोग्य करण्याचे कर्तव्य मलाच करावयाचे आहे हे विचारात घेऊन जीवन व्यतीत करणे म्हणजे ऐहिक विषयातून पारमार्थिक विषय व पारमार्थिक विषयातून ऐहिक विषय असे 2 विषय जेव्हा तुम्ही विचारात घ्याल त्यावेळी जो जन्म इष्ट कर्तव्य पूर्ततेसाठी प्राप्त केला आहे त्याचे सार्थक होईल व ह्या जन्मात जे इष्ट कर्तव्य करावयाचे आहे ते प्राप्त करण्याचेही सार्थक आपण प्राप्त करते व्हाल. हा जो विचारांचा समतोलपणा तुम्हाला सहजासहजी प्राप्त करून घेता येत नाही व ज्याची प्राप्ती कृपाशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही असा कृपाशीर्वाद तुम्ही जीवनात 25% उपासना अवस्थेपासून साधक अवस्थेपर्यंत मिळवलेला आहात. आपण केंद्रावर जायला लागल्यापासून पहिल्या जीवनापेक्षा काहीतरी फरक जाणवत आहे नाही रे, नाही जाणवत आहे. म्हणजे बदल होतोय आणि तो बदल आहे तो आपल्यात करायचा आहे.
आपण नेहमी काय म्हणतो, तू असं कर, तू काय करायचं ते सांगू नको, पहिल्यांदा तू काय करायचं ते ठरव, मग असं दादा म्हणायचे. म्हणजे हा जो फरक आला मग तो कसा झाला याचा विचार करताय. म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू, त्या दोन्ही सांभाळल्या पाहिजेत. आता अनुग्रह दीक्षेपासून गुरुदीक्षेपर्यंतचा जो काही काळ भक्त भाविकांना गुरु मार्गदर्शनाप्रमाणे आचरणात आणावयाचा आहे, ही जबाबदारी गुरुभक्तांनी सोपी आहे असे समजू नये. कारण ज्या गुरुतत्वाशी तुम्ही एकरूप झालेले आहात व ज्या तत्वाच्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराच्या सगुण साकार स्वरूपाचा अनुभव आलेला आहे, तो अनुभव येण्यास गुरु माध्यमानेही यथोचित कर्तव्य केले आहे. म्हणजे दादांचं काम दादांनी बरोबर केलेलं आहे. दादाला बघितलं की समाधान वाटायचं. दादा म्हणजे देवच, काय कमी नाहीच. दिसण्यात म्हणा, बोलण्यात म्हणा, कुठल्या ह्याच्यात म्हणजे परीक्षा घ्यायची जरूरच नाही. अशा वेळी मार्गदर्शनात तुम्हाला जी नित्य उपासना सूचित करण्यात येते, त्या उपासनेशी तुम्ही भक्ती भावनेने एकनिष्ठ राहावयास पाहिजे. कारण जी गुरुशक्ती दादांच्या सगळी धारण झाली आहे, त्यामुळे जयस्वरूप दिसत आहे, तीच शक्ती तुमच्या त्या साधनांनी झाली पाहिजे. म्हणजे दोघं एकसारखे होतील. काय नदी सागराला मिळाली की काय होतं, सागरा समान होती. काय ते सागरासंग नदी बिघडली सागराची झाली. तसं सद्गुरु संघ शिष्य बी घडला, शिष्य बी घडला सद्गुरूची झाला. अशा वेळी मार्गदर्शनात तुम्हाला जी नित्य उपासना सूचित करण्यात येते, त्या उपासनेशी तुम्ही भक्ती भावनेने एकनिष्ठ राहावयास पाहिजे. भक्तिभावने करायचं म्हणून करायचं नाही, भक्तिभावनेने करायचं, आस्थेने करायचं. ती शक्ती धारण होऊन ती अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. तुमच्या बोलण्यातून लोकांनी असं म्हटलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याशी बोललं की समाधान होतं, तुमच्याशी बघितलं की गुरूंचा भास होतो, भास तरी व्हायला पाहिजे. होतं असं. ती उपासना किती लहान आहे हे विचारात न घेता तो गुरुप्रसाद आहे. पारायण करायला लागतो, अमुक करायला लागतो आणि फक्त अर्ध्याचा साधना. अरे पण त्याच्यात पॉवर आहे ना. बी कॉम्प्लेक्स एवढीच असती, एवढी मोठी नसती. जेवण एवढं असतं, त्याचं बी कॉम्प्लेक्स एवढं असतं. तसं एवढ्या उपासना करून दादांनी एवढंच आहे, कारण का एवढंच करायलाच वेळ आहे. तुमच्या नाही, सगळ्यांचा विचार केला आहे. बॉम्बे, दिल्ली, लंडन, कलकत्त्यामध्ये फॉरेन लोक आहेत, त्यांना वेळ आहे का? मग त्यांचंही कल्याण व्हायला पाहिजे की. म्हणून ती एवढी अर्धा तास कुणालाही खर्च करतायत. ती उपासना किती लहान आहे हे विचारात न घेता तो गुरुप्रसाद आहे, म्हणजे ती लहान नसून महान आहे, अशा भावनेचा आविष्कार तुमच्या विचारातून ओतप्रोत धरला गेला पाहिजे. कारण अशा अवस्थेतून आपला तो जो पुढील विकास व्हावयाचा असतो, ही जबाबदारी भक्त भाविकांपेक्षा गुरूंची अधिक असल्याने ते सोप्यात सोपी व लहान अशी उपासना एवढ्याचसाठी सूचित करतात की तुमच्या नित्य उपासनेने तुमच्या देहात व देहाबाहेर त्या उपासनेतून आवश्यक इतकीच व तुमच्या पुढील अवस्थेला पोषक आहेत अशीच वलये निर्माण व्हावयास पाहिजे. कारण अशा अवस्थेतून आपला जो पुढील विकास व्हावयाचा असतो, ही जबाबदारी भक्त भाविकांपेक्षा गुरूंची अधिक असल्याने ते सोप्यात सोपी व लहान अशी उपासना एवढ्याचसाठी सूचित करतात की तुमच्या नित्य उपासनेने तुमच्या देहात व देहाबाहेर त्या उपासनेतून आवश्यक इतकीच व तुमच्या पुढील अवस्थेला पोषक आहे अशीच वलये निर्माण व्हावयास पाहिजे. म्हणून अर्ध्या तासाची साधना केली की सगळे बरोबर होत आहे. इतकं सुंदर सांगितलंय. समजा गुरुनी तुम्हाला राम एवढ्याच नामाचा उच्चार कर असे म्हटले, तर हे नाव मी पूर्वी घेतच होतो, या नावाने माझा काय उद्धार होणार असा विचार निर्माण होता कामा नये. गुरुवाणीतून निघालेला शब्द हा कुणा देवाला उद्देशून नसतो, तर गुरूंच्या ठाई वास करीत असलेल्या शक्तीचे संक्रमण शब्द स्वरूपाने त्यांना भक्तामध्ये करावयाचे असते. तो सूचित शब्द ध्वनित झाल्यावर त्या शब्दातून निर्माण झालेले स्पंद
ध्वनित होऊन जेव्हा तुम्ही ते श्रवण करता त्यावेळी गुरूंच्या ठाई वास करीत असलेली शक्ती शब्द स्वरूपामध्ये म्हणजे शब्द ब्रह्माने तुमच्याशी हितसंबंधित होते. कल्याण होईल एवढं म्हटलं की झालं. त्या शब्दातून शक्ती गेली. एवढा त्याचा अर्थ विचारात घेऊन गुरुवाणीतून निघालेला शब्द हेच ब्रह्म हा विश्वास ठेवा. त्याऐवजी राम शब्द उच्चारला आहे म्हणून आपण श्रीराम जय राम जय जय राम इतका अधिक राम शब्दाचा उच्चार करून काही अधिक कृपाशीर्वादाची प्राप्ती करू अशी जी तुमची पारमार्थिक मार्गाबद्दलची भावना आहे ती कोणत्याही जन्मी तुम्हाला साकार करता येणार नाही. म्हणून सांगितलंय तेवढंच करायचं. उगीच काही काही लोकांना म्हणाले सकाळ संध्याकाळ 2 टाइमला साधना केली तर काय होईल. ते म्हणले 1 टाइम धड करा. संध्याकाळी कशाला ती पुरून उरती. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधक अवस्थेपासून सिद्ध अवस्थेपर्यंत जाण्याची महत्वाची जबाबदारी साधकाला किंवा गुरुभक्ताला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची आहे. त्यापूर्वी गुरु माध्यमाद्वारा होणाऱ्या लोककल्याणाची भूमिका माहिती असावयास पाहिजे. इथे लोककल्याण म्हटलंय, सप्त लोकांचं कल्याण. हे लोकापुरतच नाही, हे जगतापुरतं नाही आहे, तर सप्त लोकापर्यंत. जे गुरु माध्यम साध्य अवस्थेपर्यंत सिद्ध आहे अशांचे पंचभौतिक शरीर म्हणजे देह आपल्याला आपल्यासारखाच वाटला तरी त्यांच्या ठिकाणी 2 शक्तींचा आविष्कार झालेला असतो. म्हणजे दादा आपल्यासारखे जरी दिसत असले तरी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एवढा फरक आहे. त्यांच्या 2 शक्तीचा आविष्कार झालेला असतो. ते सिद्ध अवस्थेत असतात. या 2 शक्तींचा समतोल प्रमाणामध्ये कार्य करण्यास प्रेरणा देणारी तिसरी शक्ती असते. ती म्हणजे त्यांच्यावर झालेली गुरुकृपा किंवा देवदेवतांची कृपा. प्रथम ज्या 2 शक्ती आपल्या कल्याणार्थ कार्य करीत असतात त्यापैकी देहिक शक्ती ही तुमच्या अडीअडचणी निवारणार्थ गुरु माध्यमातून कार्य करीत असते. ह्या शक्तीद्वारा तुमच्या कल्याणार्थ जे उद्गार गुरुवाणीतून उच्चारले जातात ते सत्य अनुभवण्यासाठी त्यांची आत्मिक शक्ती कार्य करते. म्हणजे दुसऱ्या अवस्थेतले दादा व वाणीतून उच्चारला गेलेला शब्द भक्तांच्या जीवनात कार्य करण्यासाठी जी तिसरी शक्ती कार्य करते ती गुरुकृपा किंवा देवादिकांची कृपा असते. म्हणजे देहिक, आत्मिक आणि गुरुकृपा अशा 3 शक्तीतून हे कार्य करतात. पण हे साधक फक्त 2च शक्तीतून कार्य करतात म्हणून यांच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहेत. अशा या 3 प्रकारच्या शक्ती साधक अवस्थेतील माध्यमास एकतर पूर्व पुण्याईने प्राप्त झालेले असतात किंवा ह्या जन्मामध्ये गुरु आज्ञेप्रमाणे सेवा साधन करून त्या मिळविलेल्या असतात. असा हा गुरुकार्याच्या शक्तीचा विस्तार आजपर्यंत आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण अनेक ठिकाणच्या मार्गदर्शनास बळी पडतात. भूत भविष्याबद्दल ज्या काही गोष्टी अवास्तव सांगून आपल्याला आपल्या जीवनातील भविष्य काळाबद्दल फोल अशा आशेला जे साधक लावतात अशा साधकांचे कार्य हे फक्त देहिक शक्तीतून कार्य करीत असते. आणि देहिक शक्तीतून कार्य करून इतरांच्या कल्याणासाठी आशीर्वाद देता येत नाही, आत्मिक शक्तीतून देता येतो. पण जे साधक 3ही शक्तीतून कार्य करीत असतात म्हणजे दादा ते मार्गदर्शन करीत असताना तुम्ही देवाच्या कृपेने सुखी व्हाल इतकेच वाणीद्वारा उच्चारून भक्ताला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात. पण चुकूनही भविष्य काळाबद्दल आशेची दिशा दाखवून अधिक भक्तगण जोडण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत. पहिल्या देहिक अवस्थेतील साधकांच्या बाबतीत गुरुमार्गाला लांछनास्पद असणारी त्यांची कार्यपद्धती अशी अनुभवाला येते की जरी काही साधन मार्गाने त्यांनी देहिक शक्ती इतरांपेक्षा अधिक प्राप्त केलेली असली तरी त्यांच्या देहाशी हितसंबंधित असलेले विकार व षड्रिपू हे काही त्यांना जिंकता आलेले नसतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनार्थ आलेल्या भक्तांमध्ये जे सुखवस्तू असतात
श्रीमंत असतात किंवा ज्यांना सट्टा जुगार आदींचे व्यसन असते अशांच्या लोभाला हे साधक तात्काळ बळी पडतात। साधक अवस्थेतील पूर्णत्व हे 3 शक्तींचे एकरूपत्व आहे। ते ज्या साधकाच्या ठिकाणी साकार झालेले असते तो समाजातील या ऐहिक सुखापासून सदैव विन्मुख असतो। विन्मुख असतो। त्याला समाजातील धनिक लोकांचा आधार किंवा आश्रय घेण्याचे कदापिही कारण पडत नाही, कारण तो गुरु आश्रित असतो। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।